नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे. मित्रांनो, गजानन बनसोड उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. कथाकार म्हणून, एक कवी म्हणून, गीतकार म्हणून आणि त्याहीपेक्षा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि विशेष करून विद्यार्थीप्रिय शिक्षक प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती आहे. मित्रांनो, BA भाग 3च्या मराठी आवश्यक विषयाला शब्दगंध या पुस्तकामध्ये नुकतंच अमरावती विद्यापीठाने त्यांची शिदोरी नावाची कथा अभ्यासक्रमाला लावलेली आहे. खरं म्हणजे ही शिदोरी ही त्यांचीच नाही तर आपल्या सर्वांची आहे. आणि शिदोरी आईने दिलेली ती शिदोरी खाता खाता सरतही नाही आणि आयुष्याला पुरून उरते अशी ती शिदोरी. अत्यंत हृदयस्पर्शी कथा डॉक्टर गजानन बनसोड यांच्या त्या जीवन व्यथेतून, जीवन संघर्षातून उतरलेली ती कथा म्हणजे शिदोरी. मित्रांनो, गजानन बनसोड यांनी एक कथासंग्रह सुद्धा संपादित केलेला आहे आणि आठवणींची शिदोरी या स्वकथनात्मक पुस्तकामधला हा उतारा आहे किंवा ही कथा आहे. मित्रांनो, ही कथा आहे एका संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्याची. तर ऐकूया मित्रांनो गजानन बनसोड यांची शिदोरी. खरं सांगायचं म्हणजे आज जे अमरावती येथे गाडगेनगर वसलेलं आहे ना, ते गाडगेनगर आजपासून 40-50 वर्ष आधी नव्हतं. तिथे तर एका राठोड नावाच्या व्यक्तीची, सावकाराची ती शेती होती. 40-50 एकर शेती होती. खरं म्हणजे राठोड नावाचे सावकार प्रचंड श्रीमंत तर होतेच होते, पण मनाने दिलदार सुद्धा होते. अडल्या नडल्यांना पैसे दे, लुळा पांगळा असेल तर त्यांना मदत कर, आजारी असेल तर त्यांना दवाखान्यात ने, कुठे काही अडलं असेल तर त्याला मदत कर, असे अनेक परोपकारी. म्हणजे खरं म्हणजे तुकारामाच्या भाषेमध्ये, संत तुकारामांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे तर राठोड सावकार कसे होते तर तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. ही त्यांची उपकाराची भूमिका राठोड सावकारांची होती. आणि म्हणूनच की काय, गतजन्माची ओळख असावी त्या पद्धतीने गाडगे बाबा त्यांच्या घरी यायचे जायचे. कारण गाडगे बाबांचाही पिंड तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता असाच. दोन समाजावर उपकार करणारे माणसं एकत्र आले आणि गाडगे बाबा आणि राठोड सावकार यांची नाळ जुळली. जेव्हा जेव्हा गाडगे बाबा अमरावतीला यायचे तेव्हा तेव्हा राठोड सावकाराच्या घरी गाडगे बाबा यायचे. राठोड सावकारांचं वर्तन, त्यांची एकूणच त्यांच्यामध्ये असलेली माणुसकी गाडगे बाबांना आवडायची. आणि म्हणून राठोड सावकार सुद्धा गाडगे बाबा सोबत कीर्तनाला जायचे. ते जिथे जातील तिथे जायचे. अशा पद्धतीने दोघांची सवंगडी झाली होती. मित्रांनो, असंच एकदा गाडगे बाबा अमरावतीला येता येता वलगाव नजीक त्यांचं निर्वाण झालं आणि राठोड सावकार सोबतच होते. त्यांचं निर्वाण झालं. आयुष्यभर या माणसासोबत आपण राहिलो, या महान विभूती सोबत आपण राहिलो. त्या माणसाची, या गाडगे बाबांची पायधूळ आपल्या घराला लागली. त्याच्या वाणीने, त्याच्या कृत्याने, त्यांच्या कर्माने आपण आपलं जीवन पुलकित झालं. सद्गदित झालेले हे सावकार यांना असं वाटलं की गाडगे बाबांची समाधी, निदान समाधी तरी आपल्याच वाडीमध्ये असावी. आणि म्हणून मित्रांनो, जिथे आज गाडगेनगर आहे तिथेच सावकारांची वाडी होती. त्या वाडीमध्ये गाडगे बाबांची समाधी आहे. समाधी झाली. गाडगे बाबांचं ते निर्वाण स्थळ आज यात्रेमध्ये परावर्तित झालं. गाडगेनगरला प्रचंड गर्दी असते. तिथे समाधीमध्ये पूजा अर्चा नित्य नेमाने होते. एक यात्राच भरते. यात्रेचं स्वरूप आलं. आणि पाहता पाहता कालचं विलग विलग असलेलं ते गाडगेनगर आज माणसांनी, त्या इमारतींनी फुलून गेलं, भरून गेलं. एका जत्रेचं स्वरूप आलं. त्याच वेळेस एका लहानशा चंद्रपूर खिल्लार नावाच्या गावामध्ये गजाननचा जन्म झाला. आणि पुढे जाऊन आजोबा मरण पावले आणि कुणी मग सोबत नाही म्हणून आई मग मामाच्या सहाऱ्याने रहाटगावला आली. रहाटगावला मामा गिट्टी खदानचे कामं करायचे, दगड फोडायचे कामं करायचे. आई सुद्धा जायला लागली, बाबा सुद्धा जायला लागले. गिट्टी फोडता फोडता ते गिट्टीचे कचुरे हातांवर उडत होते, सर्वांगावर उडत होते आणि भळभळ भळभळ रक्त वाहत होते. पण जगायचं होतं. गजाननचे आई वडील जगण्यासाठी असे संघर्ष करत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जगण्यासाठी
पत्रावळी लावायचे, कुठेतरी जंगलामध्ये, दूर जंगलामध्ये जायचे. मोहाचे झाडं असायचे, पळसाचे झाडं असायचे. त्या झाडांवर चढून त्या पळसाचे पानं वेचून तोडून घरी आणायचे, पत्राळी लावायचे आणि उभ्या मार्केटमध्ये उन्हातान्हात बसून पत्राळी विकायचे. जगण्यासाठी ते संघर्ष करत होते. लहानगा गजानन मोठा होत होता. याला मोठं करायचं, शिकून मोठं करायचं, सर्व्हिसवर लावायचं आणि आपलं आयुष्य दुःखात गेलं, दारिद्र्यात गेलं, घाम गाळण्यात गेलं, मातीत जीव मिसळण्यात गेलं. निदान हे दुःख आपल्या मुलाच्या तरी वाट्याला येऊ नये म्हणून त्याच्यासाठी हे 2 हात नव्हे 4 हात राब 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 राबत होते. गजानन इकडे मोठा होत होता. तो आता अमरावतीला आला. अमरावतीला शिकत एक लहानशी मित्रांसोबत रूम केली आणि महाविद्यालयामध्ये शिकत होता. कोणतरी गावामध्ये त्यांना विचारायचं, त्याच्या वडिलांना विचारायचे की मुलगा काय करतो. तर वडील मोठ्या अभिमानानं सांगायचे, माझा मुलगा 14वीला आहे आणि शिकून तो मोठा होणार आहे. ते म्हणायचे, कुठपर्यंत तुम्ही काम करणार, त्याच्या शिक्षणाला कुठपर्यंत पैसा पुरवणार, तुमची तर अशी परिस्थिती. ते म्हणाले की जोपर्यंत जीवात जीव आहे, जोपर्यंत या शरीराने काम होते, तोपर्यंत मी काम करत जाईल आणि त्याला शिकवत जाईल. जेव्हा गजानन त्या खेड्यामध्ये जायचा, का आपल्या आई वडिलांना भेटायचा, 1-2 दिवस राहायचा, तेव्हा ते सारं दुःख, सारं दारिद्र्य, सारं उसवलेलं जीवन तो पाहायचा, निहाळायचा. आपले आई वडील म्हातारे होत चालले, 60 उलटलेली आहे, तरीही ती आपल्यासाठी कष्ट उपसत आहेत. हे कष्ट तो पाहायचा आणि जीवाची लाही लाही व्हायचा. जेव्हा शहरामध्ये तो येऊन अभ्यास करायचा, तेव्हा पेटून उठायचा. का पेटून उठायचा? तर त्याच्या समोर त्याची आई वडील दिसायची, त्यांचं कष्ट दिसायचं, त्यांचे हडकुळे झालेले शरीर दिसायचं, फाटलेले वस्त्र दिसायचे, घामेजलेलं शरीर दिसायचं. आणि म्हणून त्यांचं ते सगळं चित्र दिसून हा पेटून उठायचा. हा मात्र हुशार, अभ्यासात 1-1 वर्ग चढत होता. प्राध्यापकांमध्ये, त्यांच्या मनामध्ये, मनबिंदूमध्ये आपलं नाव कोरत होता आणि म्हणून साऱ्या प्राध्यापकांच्या आवडीचा होता. कविता गात होता, म्हणत होता, कथाकथन करत होता, अनेक पारितोषिक मिळवत होता. जणू काही काळ्या काळ्या भूमीतून एखादं रत्न निर्माण व्हावं, त्या पद्धतीने गजानन बनसोड फुलत होता. आणि जेव्हा पुन्हा जायचा तेव्हा म्हणायचा की बाबू, कुठपर्यंत आम्ही तुला पुरवणार, आता आमचं शरीर थकलेलं आहे, एखाद्या चपराशाची नोकरी पाहणं. तेव्हा तो म्हणायचा की नाही, मी आणखी मोठी नोकरी पाहिली, माझ्या प्राध्यापकांसोबत ओळखी झालेली आहे, मी आणखी मोठ्या नोकरीचा शोध घेतो आहे. सोचो तो बडा सोचो. माणूस जरी लहान असला, आपण गरिबीमध्ये असलो तरी आपलं स्वप्न हे आभाळाला कवेत घेणार असलं पाहिजे, मोठं असलं पाहिजे. उराशी मोठं स्वप्न, भव्य दिव्य स्वप्न घेऊन त्या खिल्लार गावामधून गजानन आला होता शहरामध्ये, अमरावतीमध्ये. आपलं आयुष्य या पृथ्वीवर, या नव्या संस्कृतीवर कोरण्यासाठी, आपलं नाव इथे रेखाटण्यासाठी ते मोठं स्वप्न घेऊन तो अमरावतीला आला. असाच एक दसऱ्याचा दिवस. तो केव्हा तरी आधी गेलाय आणि तेव्हा आईने म्हटलं की दसऱ्याला येशील. पण मलाही असं वाटतं की दसऱ्याला मी दीक्षाभूमीला जाईल, कारण दीक्षाभूमीला बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि माणसांना, माणुसकी नसलेल्या माणसांना माणुसकीचं जिना प्रदान केलं. त्या दीक्षाभूमीवरची धूळ मी एकदा तरी माझ्या कपाळी लावील आणि म्हणून मला जावं असं वाटतंय. पण पैसे नाही. निदान गाडी फुकट आहे, रेल्वे फुकट आहे, पण निदान अगरबत्ती मेणबत्ती घ्यायसाठी तरी पैसे लागतील, तेवढेही पैसे नाही. आणि म्हणून मग पाहिल मी जायचं की नाही. आई तिकडे नागपूरला जाणार, म्हणून मग दसऱ्याला गजानन काही गावाकडे गेला नाही. आई रात्रभर वाट पाहत होती. आई दसऱ्याला गेलीच नाही, नागपूरला गेलीच नाही. माझा मुलगा येईल आणि मी त्याच्यासाठी पुरणपोळी करेल. रात्रभर वाट पाहत होती. आईने छानपैकी पुरणपोळी केली. पुरणपोळीचे 2 घास माझा पोरगा खाईल, तेवढंच तिच्या जीवाला समाधान. आईला आणखी काय पाहिजे असते. पोरगा गेलाच नाही.
गजाननला वाटलं की आई आपली नागपूरला गेली असेल म्हणून गेलीच नाही. आईने त्या फडक्यामध्ये, त्या पालवामध्ये ती पुरणपोळी बांधली आणि झुंजू झालं, तांबडं फुटलं. त्या पहाटेच ती अमरावतीच्या दिशेने निघाली, उमरावतीच्या दिशेने निघाली. आया बाया म्हणत होत्या की कुठे चालली एवढ्या पहाटे पहाटे. आई म्हणाली की रात्रभर झोप नाही आली, पोरगा आला नाही. आपण चांगली दसऱ्याचा सण करावा, आपण चांगली पुरणपोळी खावी, गोडधोड खावं आणि पोरानं काय उपाशीच राहावं, म्हणून मी पोरासाठी पुरणपोळी घेऊन चालली. त्या लहानशा पालव्यामध्ये, फाटलेल्या त्या पालवामध्ये शिदोरी घेऊन, पोरासाठी शिदोरी घेऊन ती चालली. पण अमरावती, राहडगाव आणि अमरावती आता जरी जवळ वाटत असले तरी तेव्हा मात्र 40-50 वर्षाआधी फार विरळ वस्ती होती. केव्हा तरी आधी आई पत्राई विकायला यायची, पण तो जमाना झाला, वेळ झाला, कित्येक वर्ष लोटली. आता अमरावतीचं गाडगेनगर वस्ती अधिक दाट झाली होती. त्याच अमरावतीच्या त्या गाडगेनगरमध्ये मंदिराच्या मागे गजानन राहत होता, आपल्या मित्रांसोबत राहत होता. खरं म्हणजे मित्रांनीही खूप मदत केली होती. जेव्हा नडलं तेव्हा मित्र राहत होते. कधी आयुष्यात कोणत्या सहलीला गेला नाही, काहीच नाही. आई आली, ती शिदोरी घेऊन आली आपल्या पोरासाठी आणि गाडगेनगर मध्ये भटकते आहे, फिरते आहे, शोधते आहे, आपल्या मुलाचा पत्ता शोधते आहे की कुठे असेल माझा मुलगा, कुठे असेल माझा मुलगा. त्याने तर म्हटलं होतं की मंदिराच्या मागेच आहे म्हणून. 1, 2, 3, 4 अशी कितीतरी मंदिरं पाहिले. पहिली गल्ली, दुसरी गल्ली, तिसरी गल्ली, अशा कितीतरी गल्ल्या पालथी घातल्या, पण मुलाचा पत्ता काही दिसत नव्हता. याला विचारत होती, त्याला विचारत होती की बाबू भाकरे प्लॉट कुठे आहे, भाकरे प्लॉट कुठे आहे. कारण गजाननने सांगितलं होतं की मी भाकरे प्लॉट मध्ये राहतो आहे आणि भाकरेच्याच घरी राहतो आहे. प्रत्येक जण म्हणत होता की नाही, मला भाकरे प्लॉट माहित नाही, भाकरे प्लॉट माहित नाही. कोणतरी सांगायचं की त्या गल्लीमध्ये जा, आई त्या गल्लीमध्ये जायचं. कोणतरी सांगायचं की त्या गल्लीमध्ये त्या गल्लीमध्ये जायची. या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून या गल्लीत, अशा कितीतरी वेळ, कितीतरी गल्ल्या तिने आपल्या पायाखाली घातल्या, पण घर काही भेटत नव्हतं. एकाच जागेवरून तिच्या लक्षात येत होतं, एकाच जागेवरून आपण पुन्हा पुन्हा चक्रा मारतो आहे, पण घर काही दिसत नव्हतं. तरीही घर दिसत नाही म्हणून आईच्या मनातली मुलाबद्दलची आशा संपलेली नव्हती. पाय थकलेले होते पण तिचं मन थकलेलं नव्हतं. ती शोधत होती आणि शोधता मग एका घरी एक पाटील बसलेले होते. त्यांना ती विचारते की काय जी, तुम्हाला भाकरे प्लॉट माहित आहे का? आणि जेव्हा भाकरे प्लॉट माहित आहे का असं म्हटलं तर हा आवाज गजानन बनसोडला ऐकायला गेला. आणि तिथेच ते बाहेर निघाले आणि पाहते तर आपली आई उन्हातानानं शरीर असं घामेजून गेलेली होती. चेहऱ्यावर फार असं सुरकुत्या पडलेल्या होत्या, पण तरीही चेहरा मात्र तेज दिसत होता, प्रफुल्लित दिसत होता. एवढ्या म्हाताऱ्या शरीरामध्ये, म्हाताऱ्या वयामध्ये एवढं अंगावर तेज आलं कुठून? एका आईचं मुलाला भेटण्याचं ते तेज होतं, तो आनंद होता, तो हर्ष होता. गजानन बनसोडनी आईला घरात नेलं आणि म्हणाले की काय तू आलाच नाही? आणि हे बघ, मी तुझ्यासाठी भाकरी आणली. ती भाकरी काढली, त्या पुरणपोळ्या काढल्या आणि त्या पुरणपोळी मधला एक एक घास त्याला भरवत होती. सारं विश्व आईच्या डोळ्यामध्ये, आईच्या हातामध्ये गजानन पाहत होता आणि अश्रुधारांनी ओथंबलेल्या त्या डोळ्यांनी तिला पाहत होता. आणि त्याचं डोळेच भिजले नव्हते तर मन सुद्धा भिजलं होतं की आई काय असते याची प्रचिती त्याला येत होती. दिवसभर आई घराचा पत्ता शोधत फिरली, पण शेवटी मात्र गजानन भेटला, आपला मुलगा भेटला, आपला काळजाचा तुकडा भेटला. त्याचा आनंद तिला मावत नव्हता गगनात. तिच्या हृदयात हे आई पुराचं मिलन अशा पद्धतीने होत होतं. एक घास, तेव्हा तो एक घास खाताना तिच्याकडे पाहत होता, तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या निहाळत होता, तिचे खोल गेलेले डोळे पाहत होता. आणि आपल्यासाठी आई काय करते, आपल्यासाठी आबा काय करते आहे, जणू त्याचा तो विचार करत होता की आई कशी असते. तर आई आयुष्यभर स्वतः दिव्याप्रमाणे झिजते आणि दुसऱ्याला प्रकाश देते.
त्या शिदोरीचा एक एक घास त्याला अनंत काळाची ऊर्जा देत होता. एक एक घास तो खात होता, पण त्याच वेळेस तो स्वतःला म्हणत होता की आई, तुम्ही जे आयुष्यभर आमच्यासाठी काबाड कष्ट केले ते कधीही मी वाया जाऊ देणार नाही. तुम्ही गाळलेल्या प्रत्येक घामाचा आणि घामाचा मी हिशोब देईल. तुम्ही झिजवलेल्या प्रत्येक हाडाच्या केलेल्या काड्याच्या केलेल्या पाण्याचा मी हिशोब देईल, हिशोब ठेवेल. आणि तुझ्या शिदोरीला मी कधीच बेईमान होणार नाही. ही शिदोरी माझं आयुष्य उज्ज्वलित करणारच करणार. ही शिदोरी माझं आयुष्य विकसित करणारच करणार. पण ही शिदोरी मी दुसऱ्यांनाही वाटेल. तुझे घाम माझ्यापुरते ठेवणार नाही, तर हे घामाचा जो गंध आहे, सुगंध आहे, हा मी दुसऱ्यापर्यंतही पसरवेल आणि दुसऱ्याचंही आयुष्य उभा करेल. जणू काही गजानन त्या आईला मूक अशा पद्धतीने वचन देत होता. मनातल्या मनात शपथा घेत होत्या की मी या शिदोरीला कधी बेईमान होणार नाही. आई भरवत होती. गजानन तो एक एक घास घेत होता, पण एक एक घासासोबतच तिला एक एक वचन देत होता. आई बाबांनी केलेल्या आयुष्यभर कष्टाचं, परिपूर्तीचं वचन देत होता. आई वडिलांनी गाळलेल्या घामाचं मोल परत करण्याचं वचन देत होता. आयुष्यभर आई वडिलांना सुखी ठेवण्याचं वचन देत होता. आयुष्यभर आपल्या सोबत आई वडिलांना सोबत ठेवण्याचं, त्यांना सुखी ठेवण्याचं वचन देत होता. म्हणत होता की आई, मी या शिदोरीला कधीही बेईमान होणार नाही.